आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य, आकर्षक व परिणामकारक पद्धतीने राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिले। जिल्हा परिषद नाशिक येथील सभागृहात शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे, शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग संजय राठोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिकच्या प्राचार्य रंजना लोहकरे, शिक्षणाधिकारी साईलता सालमेटी, शिक्षणाधिकारी योजना सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र बोडके, तसेच नाशिक व मालेगाव मनपाचे प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते। मंत्री भुसे यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा सर्वंकष आढावा घेतलाय। ते म्हणाले की आगामी शाळा प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत। यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, लोकप्रतिनिधी व समाज यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवावे। विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व गणित कौशल्यांचे नियमित मूल्यमापन करून आवश्यक त्या सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात। तसेच शिक्षणाधिकारी यांनी आठवड्यातून किमान एक दिवस शाळाभेटीसाठी राखून ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।